वाल्मिक कराडला रुग्णालयामध्ये खास ट्रीटमेंट, वॉर्ड रिकामा केल्याचा रोहित पवारांचा दावा। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। पालघरच्या नागझरी गावामध्ये जमिनीच्या वादातून महिलांना लोखंडी रॉडनं मारहाण, 3 महिला जखमी। रेडी रेकनरच्या दरामध्ये 10% वाढ करण्याचा प्रस्ताव। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। तर एप्रिलपासून निर्णय लागू करण्याची शक्यता। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 4था दिवस। 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली तर धनंजय देशमुखही 1 दिवसीय उपोषण करणार। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज महत्त्वाची बैठक। बीड प्रकरणावर चर्चेची शक्यता तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष। राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार। फेब्रुवारीनं प्रक्रिया तर डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागोली माहिती। डोंबिवलीतल्या एका सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप। सैफ अली खान प्रकरणी एका महिलेला पश्चिम बंगालमधून अटक तर आरोपीचा कनेक्शन असल्याचा संशय। यंदाच्या हंगामातील पहिला हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये दाखल। एका पेटीला 10 ते 15 हजार दर।